जे पॅरेंट्स असं करतात की त्यांच्या मुलीचं ग्रॅज्युएशन झाल्या लगेचच मुलीचं लग्न लावून देतात, त्या पॅरेंट्सला मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या मुलीला पूर्ण एक ग्रॅज्युएशन होण्यापर्यंत सपोर्ट करताय तर त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तिला फक्त डिग्री मिळणं हे नाहीये, ती स्वतःच्या पायावरती उभं राहणं, एक चांगलं करिअर तिने चालू करणं, ही गोष्ट त्या गोष्टीचं एक मेन आउटपुट आहे. आणि जर तुम्ही तिथूनच आपल्या मुलीचा काढता पाय घेताय तर कुठंतरी तुम्ही तिच्यासाठी एक योग्य निर्णय घेत नाहीयेत किंवा मग त्या ग्रॅज्युएशनचं काहीच तिला बेनिफिट मिळत नाहीये असं तुम्हीच तुमच्या मुलीसोबत करताय. सो हे कितपत योग्य आहे हे ज्या त्या पॅरेंट्सने ठरवलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर असंच करायचं होतं की ग्रॅज्युएशन झाल्या मुलीला तिचं करिअर चालू न होता लगेचच तिचं जर लग्नच लावून द्यायचं होतं, अगदी तर मी तर हे पण पाहिलं की कॉलेज संपल्या अगदी मुलं वगैरे शोधूनच ठेवलेलं असतं. तर मग हेच जर करायचं होतं तर मग ग्रॅज्युएशन करण्याचा काय अर्थ होता? त्या ग्रॅज्युएशनला काहीच अर्थ उरत नाही. तुम्हीच तुमच्या मुलीला कुठेतरी तिच्या आयुष्यात मागे घेताय. आणि ही सगळ्या गोष्टीची खंत आपल्याला कधी जाणवते, जेव्हा काही वर्षांनंतर तुमच्याच मुलीची एखादी मैत्रीण ही एक चांगली वर्किंग प्रोफेशनल बनलेली असते, स्वतःच्या कुटुंबाला अजून एक चांगले इनपुट्स ती प्रोव्हाइड करत असते, त्यावेळेस त्या दोघींमधला डिफरन्स हा जाणवतो. जिथं तुमच्याच मुलीची एखादी मैत्रिणी चांगली वर्किंग प्रोफेशनल असते आणि तुमची मुलगी तुम्ही तिला सपोर्ट न केल्यामुळे एक फक्त गृहिणी बनून राहिलेली असते. आणि याची खंत तुमच्या मुलीलाही जाणवते, कदाचित ती फक्त तुम्हाला बोलून दाखवत नाही.